आयुष्य कधीच कठीण होऊ शकत नाही। मला नाही माहिती माणसं का आणि कसं प्रेमात पडतात, पण मी पडलोय सावीच्या प्रेमात। कारण तिनं मला आधी स्वतःच्या प्रेमात पडायला लावलं। मी नीट बघायला लागलो स्वतःकडे। एक चांगला माणूस होण्यासाठी ती कायम इन्स्पायर करत आली आई मला, म्हणून मी प्रेमात पडलो तिच्या। नाही मी आता या वळणावर येऊन पोचलोय ना की जर मी तिच्यावर असलेलं प्रेम दाखवायचं बंद करण्याचा प्रयत्न केला किंवा तिला जर स्वतःपासून लांब केलं ना तर मलाच माहिती नाही माझं काय होईल। मला समजतंय आई की तू माझ्यावर लय रागवली असणार आहेस आता, पण आई असं समज ना की सावी या धैर्याचा श्वास आहे। जर सावी नसेल ना तर हा धैर्य सुद्धा नसेल। आय एम सॉरी, पण मी या डिवोर्स पेपर्सवर आज काय आयुष्यात कधीच सही नाही करू शकत। सॉरी आई। एवढं प्रेम करतोस तिच्यावर? हो, इतकं की तू तिच्याशिवाय जगू नाही शकत? या सगळ्यामुळे मी माझ्या भावाला तर गमावलंय। आता मला माझा मुलगा नाही गमवायचा। ठीक आहे, तुमचं नातं मला मान्य आहे। अरे अरे काय झालंय तुम्हाला? सगळ्यांना वेळ लागलाय काय? या घरात काय चाललंय ना मला कळना झालंय खरंच। धैर्य, सावी या घरात येऊन जर का या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या नियम स्वीकारायला तयार असेल ना, तर मी पण तिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहे। पण जरा विचार कर, ती पोरगी या घरात आल्यापासून आपण सगळ्यांनीच तिचं मन दुखावलंय। अगदी माझ्या सकट इतर सगळ्यांनी। तिच्या माहेरच्या लोकांना सुद्धा आपण काही कमी त्रास दिलेला नाहीये। आपण तर त्यांना रस्त्यावर आणायला निघालो होतो। भाऊंची आज जी काही अवस्था आहे ना, ती सुद्धा आपल्यामुळेच। आपणच कारणीभूत आहोत त्याला। आता फक्त विचार कर की असं सगळं आपण वागल्यानंतर तिच्या मनात आपल्याबद्दल राग अढी असणारच। आणि तू जर का ती दूर करू शकलास ना, तर मी तिला खरंच सून म्हणून स्वीकारायला तयार आहे।
आई, खरंच खरंच तू आमचं प्रेम, आमचं नातं स्वीकारतेस? प्रेम नाही, फक्त नातं. आणि हे सगळं मी माझ्या फक्त मुलासाठी करते, कारण मला माहितीये माझ्या धैर्याच्या आयुष्याची काय किंमत आहे ती. आणि तुला जरी माझ्यावर प्रेम नसतं ना, तरी माझं प्रेम तुझ्यावर तेवढंच आहे. आणि म्हणून मी हे सगळं स्वीकारते. सावी, बोलताना तुझ्या डोळ्यात जी काय आशा असते ना, त्याचं मला पहिल्यापासूनच लय कौतुक वाटत आलंय बघ. आता देव करू आणि सगळं तुझ्या मनासारखं घडू. होणार वहिनी, सगळं होणार. एक दिवस धैर्य त्यांच्या मनातलं सगळं त्यांच्या आईंना सांगून टाकतील. आणि ही फक्त माझी आशा नाही, माझा विश्वास आहे. सावी, माझा विश्वास आहेस तू, आणि माझं प्रेम सुद्धा. आणि तुझे बाबा गेले त्याचं तुला किती दुःख झालं असेल कळतंय, पण हे बघ, तू हे सगळं अजिबात मनात धरून ठेवू नकोस. त्यामुळे तू तुझ्या एका जवळच्या व्यक्तीजवळ जा आणि त्यांच्यापाशी जाऊन तुझं मन मोकळं कर. मी तर म्हणते तू धैर्य भाऊजींपाशी जा, त्यांच्याजवळ जाऊन तुझं मन मोकळं कर, कारण आत्ताच्या परिस्थितीत तेच तुझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहेत, तुझा आधार आहेत, नाही का?